सुंदर, अप्रतिम, मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव 100% जीएसटी फ्री. मयूर अलंकार, सराफ बाजार आणि गंगापूर रोड, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. प्रभू श्रीरामचंद्रांची भव्य आणि दिव्य रथयात्रा आज मुक्तिधाम येथून निघाली आहे. या रथयात्रेचं आयोजन गणेश राजाभाऊ कदम आणि सुप्रिया गणेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड विकास मंच यांनी केलं होतं. उत्साह, भक्ती आणि शिस्त या तिन्हींचा सुंदर असा संगम या रथयात्रेत पाहायला मिळालाय. या रथयात्रेला प्रारंभ होताच आकाशातून पावसांच्या हलक्याशा सरी बरसल्या आणि जणू श्रीराम भक्तांवर प्रभूंच्या आशीर्वादांचा वर्षावत झाला असं वातावरण निर्माण झालं. ही रथयात्रा मुक्तिधाम, दत्त मंदिर रोड, गंधर्वनगरी, शिखरेवाडी, डावखरवाडी, गायकवाडमळा, लवटेमळा मार्गे कदममळा येथे महाआरतीनं संपन्न झाली आहे. मार्गावर नागरिकांनी उत्स्फूर्त स्वागत करत ठिकठिकाणी पाणी आणि प्रसाद वाटपाचं आयोजन केलं होतं. महिला भगिनी, बालगोपाळ, युवक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. या रथयात्रेत ढोल, ताशा, दांडपट्टा, संबळ, वारकरी, आदिवासी नृत्य, छत्रपती शिवाजी महाराज मावळे तसेच रामायणातील विविध कलाकारांची वेशभूषा केलेले बालकलाकार यांचा विशेष सहभाग होता. विविध सांस्कृतिक पथकांनी यात्रेला अधिकच रंगत आणली आहे. या रथयात्रेला श्री 1008 महामंडलेश्वर प्रभू पंडिताराध्य शिवाचार्य गुरु गंगाधर शिवाचार्य वडांगळीकर महाराज, श्री 1008 महामंडलेश्वर डॉक्टर पायल नंदगिरी किन्नर आखाडा, काळाराम मंदिराचे महंत श्री सुधीरदास महाराज, महंत अनिकेत शास्त्री देशपांडे, संत जनार्दन स्वामी आश्रमाचे महंत श्री संतोषगिरी महाराज यांची विशेष उपस्थिती लाभली आहे. त्यांच्या उपस्थितीने यात्रेला आध्यात्मिक तेज आणि भक्तीचा वेधक अनुभव लाभलाय. जय भवानी रोड, कदममळा येथे श्री 1008 महामंडलेश्वरांच्या प्रमुख उपस्थितीत महाआरती सुरू होताच पुन्हा पावसानं सुरुवात केली. जणू प्रभू श्रीरामचंद्र सर्व उपस्थित भक्तांना आशीर्वाद देत आहेत असा भाव प्रत्येकाच्या मनात जागृत झाला. या महाआरतीसाठी विशेष उपस्थिती लाभली ते शिवसेनेचे माजी खासदार हेमंत गोडसे, उपनेते आणि जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते, राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचे, विशेष कार्यकारी अधिकारी मनोजजी बेलदार, माजी स्थायी समिती सभापती गणेश गीते, रमेश धोंगडे, संभाजी मोरुसकर, अंबादास पगारे, नितीन खरजूल, शिवाजी भोर, रफिकभाई तडवी, विक्रम कदम, नितीन चिडे, संदीप झारेकर, दत्ता बच्छाव, शरद जगताप, डॉक्टर भाऊसाहेब निरगुडे, विक्रम ढोकणे, ॲडव्होकेट योगिता ठाकरे चौधरी, कपिलदेव शर्मा, सचिन देशमुख, रवी पगारे सर, मिलिंद पाटील, दयाराम शेलार, गणेश जाधव, अमृतकर सर, संग्राम फडके, सतीश निकम, दीपक आचार्य, प्रशांत गांगुर्डे आणि अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. रथयात्रेच्या यशासाठी चंद्रकांत पाळंदे, निकेश पाटील, यश बच्छाव, तुषार भोसले, आशिष भोळे, सिद्धेश विस्पुते, अनिल पुरी, पार्थ कदम, जय कदम, अभिषेक कदम, स्वप्नील कदम, दीपक कदम, मयूर कदम, प्रसन्न कदम, कृष्णा उगले, कार्तिक जाधव, वैभव राजोळे, आदित्य कदम, प्रणव बिराडे, संजय बर्वे, दिपीन हरिनामे, गणेश जाधव, गणेश पवार आणि प्रभू श्रीराम भक्त स्वयंसेवकांनी अथक परिश्रम घेतलाय. त्यांच्या नियोजनशील प्रयत्नांमुळे ही रथयात्रा भक्ती आणि संगठन शक्तीचं प्रतीक ठरली आहे. प्रभू श्रीरामचंद्रांच्या जयघोषात आणि जय श्रीरामच्या निनादात संपन्न झालेली ही रथयात्रा नाशिक रोडकरांच्या भक्तिभावाची आणि सामाजिक एकतेची अमिट छाप उमटवून गेली आहे. सनी काळे, नाशिक न्यूज, नाशिक.